जो नवोदय आपली जी काही परीक्षा आहे, या परीक्षे संदर्भात आपली जी काही दर शनिवारी जो पेपर होतो, त्या पेपरच्या आज आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वात आधी जो पहिला प्रश्न तुम्हाला दिलेला होता, प्रश्न बघा काय आहे. 35/36, 15/36 अँड 13/36 यांची ऍडिशन करायची होती. तुम्हाला कशा पद्धतीने ऍडिशन करायचे आहे हे तुम्हाला मागच्या वेळेच्या तासाला शिकवण्यात आलं होतं, बरोबर आहे की नाही? हो. हे शिकवल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, तर तुम्हाला मी सांगितलं होतं की डिनॉमिनेटर यामध्ये हा जो काही नंबर आहे याला आपण डिनॉमिनेटर म्हणतो आणि याला न्यूमरेटर म्हणत असतो, म्हणजे मराठीमध्ये याला अंश म्हणतो. आणि खालचा जो नंबर आहे त्याला छेद म्हणत असतो, बरोबर? तर तुम्हाला काय सांगितलं होतं, जर छेद सारखा असेल, डिनॉमिनेटर जर सेम असेल, तर आपण फक्त आणि सर फक्त एक न्यूमरेटरचीच सर ऍडिशन करतो. हा, सेकंड वाले. लक्ष द्या मी काय सांगतो त्यावर. तर या ठिकाणी काय करायचं तुम्हाला सगळ्यात महत्वाचं, तर या ठिकाणी तुमचा न्यूमरेटर याचा जो काही डिनॉमिनेटर आहे तो आधी बघायचा आहे, तो जसा आहे ऍज इट इज तसाच लिहायचा. आणि फक्त न्यूमरेटरची ऍडिशन करायची. म्हणजे ऍडिशन बघा काय आहे ना, 3+5 8 5+5 10 10+3 13, कॅरी आलेला आहे 1, 1+1 2, 2+1 3, 3+3 6, आन्सर येते 63/36. असा ऑप्शन कुठे दिला होता, तर ऑप्शन नंबर सेकंड मध्ये तुम्हाला दिला होता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास शेवटी येणारी संख्या कोणती? इफ वी राईट डिसेंडिंग ऑर्डर, फाइंड इन विच इज द लास्ट नंबर. बघा, नंबर्स तुम्हाला हेच दिलेले आहेत जे तुम्हाला ऑप्शन मध्ये दिसत आहेत. ऑप्शन मध्ये असा कुठला ऑप्शन आहे की जो आपण जर त्याची डिसेंडिंग ऑर्डर लावली, म्हणजे उतरता क्रम लावला, तर जो काही नंबर येणार आहे लास्टला येणारा नंबर कुठला असणार? तर आपण हे जे काही ऑप्शन दिले आहे, आधी या ऑप्शनचीच डिसेंडिंग ऑर्डर लावूया. म्हणजे सर्वात आधी तुम्ही काय घेणार, तर 56,000 बिगर नंबर. त्यानंतर घेणार तुम्ही 23,574. त्यानंतर 21,590 आणि लास्ट नंबर तुमचा असणार 15,230. सो आपला लास्ट येणारा नंबर कुठला आहे, तर ऑप्शन नंबर फर्स्ट. फर्स्ट जो आहे ते तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इथे तुम्हाला पदावली किंवा सिम्प्लिफिकेशनचं एक्झाम्पल दिलेलं होतं. कसं सोडवायचं आहे, तर यामध्ये सर्वात महत्वाचं आहे, तुम्हाला सांगितलं होतं सर्वात आधी आपण काय करणार, खाली ब्रॅकेटमध्ये घ्या. ब्रॅकेट नाही येते पण डिवायडेशन आधी आलंय. सो आपण आधी डिवायडेशन करणार. म्हणजे 40/8 केलं तर आन्सर येते 5, मल्टिप्लाय 5 प्लस 5 मायनस 5. आता काय करणार, तर आता मल्टिप्लिकेशन करा. 5×5 = 25 प्लस 5 मायनस 5. 20 प्लस बघा 25 मध्ये 5 प्लस केले काय आणि मायनस केले काय, काही चेंज होणार आहे का? नाही. सो तुमचा आन्सर काय असणार, 25, जे ऑप्शन नंबर फर्स्ट मध्ये तुम्हाला दिलेलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा, बोला काय अडचण. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. हा, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, तर ज्या दोन अपूर्णांकांचा छेद समान असतात त्यांना काय म्हणतात? इफ टू फ्रॅक्शन डिनॉमिनेटर आर सेम, सो दॅट फ्रॅक्शन इज कॉल, काय म्हणतात त्यांना? फ्रॅक्शन. लाईक समछेद अपूर्णांक किंवा लाईक फ्रॅक्शन. हे देखील ऑप्शन नंबर 1 मध्येच तुम्हाला दिलेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील संख्या चढत्या क्रमाने लावल्यास शेवटी येणारी संख्या कोणती? इफ वी राईट द असेंडिंग ऑर्डर, फाइंड विच इज द लास्ट नंबर. बघा, असेंडिंग ऑर्डर मध्ये काय करतो आपण, आधी स्मॉलर नंबर, नंतर बिगर आणि नंतर सर्वात बिगेस्ट नंबर घेतो, बरोबर? सो आपण ह्याच नंबरची जर असेंडिंग ऑर्डर लावली तर सर्वात फर्स्ट नंबर कुठला येणार आहे, तर तो येणार आहे 15,230. त्यानंतर त्यापेक्षा बिगेस्ट आहे 21,590. त्यानंतर 23,574 आणि आफ्टर लास्ट नंबर सर्वात काय असणार आहे, तर तो असणार आहे 56,000. सो हे ऑप्शन तुम्हाला कुठे दिलं होतं, तर ऑप्शन नंबर 3 मध्ये हे ऑप्शन दिलेलं होतं. हे आपला करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन बघा. हाऊ मेनी टाइम्स इन 2 डिजिट नंबर 3 इज रिटर्न. 2 अंकी संख्येमध्ये 3 हा अंक किती वेळा लिहिला जातो? किती वेळा लिहिला जातो सांगा बरं. 19. 19. 19. मध्ये सर मला ते कळालं. नाही कळालं. बघा, कुठलाही नंबर ज्यावेळेस आपण लिहितो 2 डिजिट नंबर म्हणजे काय, तर 10 to 99 पर्यंत जे काही नंबर येतात, ह्या सर्व नंबर्स मध्ये ज्यावेळेस तुम्ही नंबर राईट करता त्यामध्ये तुमचा हा जो काही 3 आहे हा किती टाइम्स येतो असं विचारलेलं होतं. तर बघा, मी हे तुम्हाला लिहून पण दिलेलं होतं. ज्यावेळेस 2 डिजिट नंबर असतात
लास्ट टाइम पण हे लिहून दिलं होतं, आता परत लिहून देतो. बघा, 2 डिजिट नंबर जे असतात त्या 2 डिजिट नंबर्स मध्ये वन जो आहे हा 1 पासून ते 9 पर्यंत कोणताही नंबर घ्या. 1 to 9 काय, 1 to 9 पर्यंत कुठलाही नंबर घेतला तर तो किती टाइम्स राईट केला जातो, तर तो 19 टाइम्स घेतला जातो. आणि फक्त झिरो जो आहे, तर हा झिरो जो आहे तो 9 टाइम्स लिहिला जातो. आलं का लक्षात? बोला आता काय अडचण, बोला. सर आपण आहे ना, जेव्हा आहे ना 2 अंकी 19 वेळा लिहितो तेव्हा 10 पण धरतो का? 10 दोन अंकी संख्या नाहीये का? आहे ना. 2 डिजिट्स म्हणजे काय, तर 10 पासून ते 99 पर्यंत. सर्वात स्मॉलेस्ट 10 आणि बिगेस्ट 99. 10 ही सगळ्यात छोटी संख्या आहे 2 अंकी. आलं का लक्षात? म्हणजे 10 धरायचाच. कळालं का? यस सर. हा, यस सर. चला. ज्यांना कळालं नव्हतं त्यांना समजलं का आता? यस सर. हो सर. यस सर. हम्म. यस चला, सर. आता पुढे बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे 1/12 + 12/12. या ठिकाणी हा जो काही नंबर आहे 1/12 + 12/12 या नंबर मध्ये तुम्हाला ऍडिशन करायचे आहे. आता आपण वरचा नियम शिकलो. सांगा बरं या ठिकाणी 13/12. व्हेरी गुड. 13/12. येते लक्षात? सर. हा, यस सर. पुढचा प्रश्न बघा. नेक्स्ट क्वेश्चन हा आहे तुमच्या समोर. ज्या संख्येमध्ये पूर्णांक आणि अपूर्णांक असे दोन्हीही घटक असतात त्यांना काय म्हणतात? व्हॉट आर मिक्स नंबर्स विच फ्रॅक्शन. हॅव बोथ इंटेजर अँड फ्रॅक्शन? व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुमचा आन्सर करेक्ट आहे. ज्यामध्ये आपलं पूर्णांकयुक्त पूर्णांक. बरोबर, ज्याच्यामध्ये पूर्णांक आणि अपूर्णांक अशा दोन्ही असतात. समजा मी तुम्हाला सांगितलं होतं हा इंटेजर 1/2 आहे, पूर्णांक. बरोबर. तुम्हाला हा नंबर दिला 3 इंटेजर 1/2. हा जो काही नंबर आहे याला आपण पूर्णांक म्हणत असतो. आणि हा जो काही अर्धा नंबर लिहिलेला आहे त्याला आपण काय म्हणतो? अपूर्णांक. तुम्हाला मी मागच्या वेळेस पोळीचं उदाहरण दिलं होतं बघा. समजा या तुम्ही पोळ्या खातात, पोळ्यांचे असे तुकडे केलेले आहेत आणि दुसऱ्या एका पोळीचा तुम्हाला अर्धा भाग दिला, म्हणजे हे अपूर्णांकात दाखवताना आपण कसं दाखवणार आहात? तर अशा पद्धतीने दाखवतो. ह्या पूर्ण 3 पोळ्या, बरोबर, ह्या पूर्ण काय आहेत? पूर्ण 3 पोळ्या आहेत, आहे का नाही? आणि या 3 पोळ्यांमध्ये आणखी काय झालं, तर ही एक अर्धी पोळी घेतलेली आहे. मग ही अर्धी पोळी ज्यावेळेस आपण अपूर्णांकामध्ये दाखवणार, तर ह्या 3 पोळ्या आहेत म्हणून हा पूर्ण 3 पार्ट घेणार. आणि हा जो काही पार्ट आहे हा हाफ पार्ट आहे म्हणून तो आपण 1/2 घेतो. मग आता हे आपल्याला ज्यावेळेस मॅथ मध्ये दाखवायचं असतं किंवा गणितात दाखवायचं असतं, तर हा जो काही नंबर असतो हा पूर्णांक असतो, किंवा इंग्लिश मध्ये त्याला इंटेजर म्हणत असतो. आपण काय म्हणतो? इंटेजर. देर आर 3 पार्ट ऑफ पोळी अँड 3 होल पार्ट्स, म्हणजे पूर्णचे पूर्ण पार्ट्स आहेत. अँड अनदर वन इज हाफ पार्ट ऑफ द पोळी. सो दॅट इज रिटर्न इन fraction part, so that in the given number there is 3 is a integer and 1/2 is a fraction. So both are included in the fraction, so that fraction is called mixed fraction. म्हणजे ज्यामध्ये पूर्णांक आणि अपूर्णांक असे दोन्हीही असतात त्यांना आपण काय म्हणणार? तर त्यांना आपण म्हणत असतो मिक्स फ्रॅक्शन. आलं लक्षात सर्वांना? समजतंय का? नंबरचं उदाहरण नाही कळालं. येस कळालं? सर. सर एक 19 नंबर टाइम्स येतो का? 1 3. 1 पासून तर 9 पर्यंत कोणताही नंबर लिहिला 2 डिजिट मध्ये तर तो 19 टाइम्स येतो. नाहीच कळलं तर दाखवून देतो. लक्ष द्या माझ्याकडे. कसं काय? दाखवतो ना, ते पण लक्ष द्या आता माझ्याकडे. 1 to 100 नंबर. बघा, सपोज तुमच्या समोर आता इथे मी नंबर दाखवतो आहे. अरे यार, काय झालं?
आपलं सर एक मिनिट हा. यार काय आलं ओके आला. लक्ष द्या, ज्यांना समजलं नव्हतं त्यांनी नीट लक्ष द्या. सर स्क्रीन थोडी मोठी करा ना. करतोय, थांबा जरा, थोडा वेळ द्या. हा, हे तुम्हाला नंबर दिसत आहे. तुम्हाला त्यांनी काय सांगितलं होतं? 1 2. अरे काय झालं इथे, अर्धेच नंबर आले काय? एक मिनिट हा. हो. येऊ दे. आले एक मिनिट द्या. ओके, लक्ष द्या. आता ज्यांना समजलं नव्हतं त्यांच्यासाठी समजून सांगतो. या ठिकाणी तुम्हाला समोर 1 to 100 पर्यंत नंबर दिसत असतील, बरोबर? काय दिसत आहे? हे नंबर दिसत आहेत सर्वांना? 1 to 100 नंबर दिसत आहे का? ज्यांना समजलं नव्हतं त्यांनी जरा नीट लक्ष द्यायचं माझ्याकडे. मी काय समजून सांगतोय ते नीट बघा. सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा, मी काय समजून सांगतोय ते नीट बघायचं. या नंबर मध्ये बघा, तुम्हाला काय करायचंय? 1 to 100 नंबर दिसतंय. तुम्हाला 2 डिजिट नंबर विचारलं होतं, बरोबर आहे की नाही? तुम्हाला विचारलं कोणतं होतं? 2 डिजिट नंबर विचारलं होतं. आता लक्ष द्या, या नंबर मध्ये तुम्हाला 2 डिजिट नंबर कुठे आहे किंवा कसा आहे ते आधी समजलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळेस काय होतं, काही विद्यार्थी नंबर 2 डिजिट म्हणजे नेमके कोणते नंबर हेच त्यांना लक्षात येत नाही. तर सगळ्यात महत्वाचे 2 डिजिट नंबर मध्ये तुमच्या लाईन मध्ये हा जो काही नंबर आहे बघा, ही पहिली जी लाईन आहे ही फर्स्ट रो 9 पर्यंत काहीच कामाची नाही. का? कारण हे 2 डिजिट आहेत का? नाहीये. हे किती डिजिट आहे? हे 1 डिजिट नंबर आहे. त्यामुळे हे आपल्याला चालतील का? तर नाही, हे घ्यायची नाही. आता राहिला हा तिसरी रो. तिसऱ्या रो मध्ये, सॉरी लास्ट रो मध्ये हा जो 100 येतोय हा पण आपल्याला चालणार नाही. कारण काय? तर हा जो काही नंबर आहे हा किती डिजिट आहे? तर आपला हा नंबर 3 डिजिट आहे. मग आता राहिले पहा 10 पासून किती नंबर पर्यंत? 10 पासून तर 99 पर्यंत जे नंबर आहे यामध्ये तुम्हाला विचारलं होतं 3 किती टाइम्स येतो, म्हणजे 3 किती वेळेस लिहिला जातो. तर बघा, आता माझ्यासोबत जिथे सर्कल केलेलं आहे तिथे 3 मोजायचं आहे तुम्हाला. तुम्ही काउंट करा. 1 2, इथे 3 4 5 6 7 8 9 10. हे 10 टाइम झाले. आता बघा 11 12 13 14 15 16 17 18 19 आले का तुमचे 19 नंबर्स? तर तुम्हाला काय करायचं आहे, यामध्ये अशा प्रकारे 19 नंबर्स तुम्हाला घ्यायचे आहे. सो तुमचं हे जे काय उत्तर होतं, मी तुम्हाला सांगितलं होतं की असा कुठलाही नंबर तुम्ही घेतला तरीही तो नंबर जो आहे तो किती टाइम्स राईट केला जातोय? तर तो नंबर तुमचा 19 टाइम्सच राईट केला जातो. तुमचं उत्तर काय असणार आहे? तर तुमचा आन्सर असणार आहे 19 टाइम्स. ओके, आता समजलंय का सर्वांना ते सांगा. ज्यांना समजलं नव्हतं त्यांना कळालं का? काय झालं? सर बोला. काय काय काय? नंबर येत आहे. 1 2 काय म्हटली? पुन्हा एकदा रिपीट बोल.
नंबर काय सर तुम्ही 1 to 9 कसं काय लिहिलं? 1 to 9 लिहिलं नाही. 1 to 9 पर्यंतचे जे नंबर आहे हे घ्यायचे नाही असं सांगितलेलं आहे. आणि 1 पासून 9 पर्यंत कोणताही नंबर घेतला. सपोज आता या ठिकाणी हे जे काही नंबर आहे लक्ष द्या आता याच्यामध्ये. यामध्ये तुम्ही नंबर घेतला, जसं आपण 3 घेतला होता, तर मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये लिहून दिलं होतं की या नंबर मध्ये तो काय आहे, कुठलाही नंबर या नंबर मधला आता आपण 1 मिनिटासाठी चार्ट थोडासा बाजूला करूया. या नंबर मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं? हा बोला. 33 33 मध्ये 2 टाइम्स येतो ना. मग आपले 19 टाइम्स असे काउंट झाले. 33 चा 3 2 टाइम्स वाला घेतलाच नाही. तू मोजून पाय एकदा, पुन्हा एकदा सगळे ज्याच्यामध्ये ज्या ज्या नंबर मध्ये 3 येतो ना ते सगळे नंबर एकदा नोटबुक मध्ये लिहून काढ बरं. बघ बरं कोणकोणते नंबर येतात. सर ही पद्धत कोणची 1 to 9 ची? पद्धत म्हणजे मला नाही कळालं. प्रश्न काय होता? प्रश्न वाचला का तू? काय प्रश्न विचारलेला आहे तू? प्रश्न वाचला का? हो सर. काय प्रश्न ईश्वरी? वाच प्रश्न पुन्हा एकदा. How many times in हा. 2 digit number 3 is right? 3 इज रिटर्न. मग आता या नंबर मध्ये बघ, तुला जर नंबर दिले असे 2 डिजिट नंबर कुठे आहे, तर तुझा हा जो काही 10 आहे बघ, या नंबर्स मध्ये तुला जो काही नंबर दिसतो आहे या नंबर मध्ये बघ, इथे तुझा नंबर आहे हा तुझा 10. या 10 पासून तर हे बघ, याच्यात कोणती लाईन सोडून द्यायची, तर हा 100 सोडून द्यायचा आणि ही एक लाईन रो सोडून द्यायची. हे बाकीचे राहिलेले नंबर 2 डिजिट आहे का नाही? आहे का? मग ह्या 2 डिजिट नंबर मध्ये 3 किती टाइम्स येतो असं त्यांनी विचारलंय, राईट केला तो. तर 3 बघ या ठिकाणी 1 टाइम, 2 टाइम, 3, इथे 4 टाइम झाला आता, कारण इथे 3 काय आहे 2 टाइम झाला बरोबर. ही पूर्ण रो जर काउंट केली, ही पूर्ण रो काउंट करून बघ, आहे का याच्यात 3? हो. आहे. या नंबर्स मध्ये 10 टाइम्स 3 आलाय का बघ या रो मध्ये? आहे का बघ? मोजून बघा, सर्वांनी मोजून बघा. हे 10 टाइम झाले. आता बघा इथे 11 टाइम, 12 टाइम, 13 टाइम, 14, 15, 16, 17, 18 आणि 19. आलं का लक्षात? आता समजा 3 च्या ऐवजी त्यांनी 4 विचारला असतं, किंवा एखादा दुसरा घेऊ आपण, 8 विचारला असं समजूया. 8 विचारला असेल तर काय करणार आपण? 2 डिजिट मध्ये 8 विचारला असेल तर आपण काय घेणार? तर ज्या ठिकाणी 8 असतो ते सगळे नंबर, म्हणजे बघा या ठिकाणी बघा 18, 28, 38, 48, 58, 68, 78, 88, 98 हे 10 नंबर झाले. त्यानंतर 9 नंबर कोणते, तर बघा हा 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87 आणि 89. बस एवढे 19 नंबर आहे की ज्या नंबर मध्ये काय झाला, हा तुमचा 8 आलेला आहे. आलं लक्षात? हो सर. हो सर. काय अडचण? नो सर. अडचण समजायला? नो सर. समजलं? ओके. क्वेश्चन क्लिअर झाला सगळ्यांचा? यस सर. हो सर. मग आता लक्षात ठेवा, याच्यासाठी तुम्हाला हा जो काही शॉर्ट चार्ट दिलेला होता, हा चार्ट तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे, की ज्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं की 2 डिजिट नंबर मध्ये कुठल्याही 2 डिजिट नंबर असेल तर त्या 2 डिजिट नंबर मध्ये आपला जो काही नंबर आहे हा किती टाइम्स राईट केला जातो. कळालं का? सो त्याच्यासाठी हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. हो सर. ओके. हा, लक्षात ठेवा. यस सर. आय होप तुम्हाला हा प्रश्न कळाला असेल. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. यस सर. यस सर. चला, तुम्हाला पुढचा प्रश्न जो सांगितला होता तो तुम्हाला मिक्स फ्रॅक्शन वर आधारित होता. तो ही तुम्हाला मी क्वेश्चन सांगितलेला आहे. मिक्स फ्रॅक्शन जे आहे कोणाला म्हणायचं ते तुम्हाला कळालं असेल. आणि सगळ्यात महत्वाचं, क्लास चालू असताना जर घरात बोलायचं असेल तर आपला माईक म्यूट ठेवायचा. क्लासमध्ये काही मॅनर्स पाळायचे. आपण क्लासमध्ये आहोत याचंही भान आपल्याला असलं पाहिजे. आपल्या घरात जर आवाज येतोय तर हे आपल्याला कळतं. आपलं कोणाशी इतरांशी बोलायचं असेल तर माईक आधी सगळ्यात आधी म्यूट करायचा आणि मग बोलायचं. जर कोणाला माझ्याशी बोलायचं असेल तर माईक अनम्यूट करून बोलायचं, नाहीतर मग तुमचा माईक बंद ठेवायचा. कळलं का?
नवीन विद्यार्थी क्लासमध्ये जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी सूचना आहे. क्लासमध्ये नवीन विद्यार्थी जॉईन झाले असतील त्यांच्यासाठी सूचना आहे. सगळ्यात महत्वाचं आपले क्लासचे काही मॅनर्स पाळायचे, नाहीतर मग काय आपण घरामधलं सगळं बॅकग्राऊंड म्युझिक इकडे, हे जे काही क्लास आहे हे सगळे रेकॉर्ड होतात. तुमच्या घरातलं बॅकग्राऊंड सुद्धा याच्यामध्ये रेकॉर्ड होईल. अलग लक्षात, क्लास रेकॉर्डेड क्लास असतो. तुम्हाला तुमच्या समोर दिसत असेल, इथे रेकॉर्डिंग तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे. सो त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची. पुढचा प्रश्न बघा. सरासरी किंवा ऍव्हरेज कशाला म्हणतो आपण? तर सरासरी किंवा ऍव्हरेज म्हणजे काय, तर तुम्हाला मी सांगितलं होतं या ठिकाणी नंबर दिला आहे 44, 55, 66, 77, 88, 99 आणि 100. बरोबर. या नंबर मध्ये तुम्हाला जर ऍव्हरेज काढायचं असेल तर ऍव्हरेज काढताना तुम्हाला असं सांगितलं होतं की ऍव्हरेज म्हणजे काय, इक्वली तुम्ही काय करायचंय, त्याची ऍडिशन करायची आणि इक्वली डिस्ट्रीब्युशन करायचं, म्हणजे इक्वली डिवाइड करायचं. तर या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं टोटल नंबरचे ऍडिशन डिवाइड बाय टोटल नंबर करायचं, पण मी तुम्हाला याच्यामध्ये एक शॉर्टकट पण दिला होता ऍव्हरेज काढताना, की जर त्या नंबरमध्ये इक्वल डिफरन्स असेल आणि त्याचे असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर असेल, म्हणजे सारखाच फरक असेल आणि चढता किंवा उतरता क्रम नंबरमध्ये दिलेला असेल, तर आपण जो मिडलला नंबर येतो त्या नंबरला काय म्हणत असतो, ऍव्हरेज म्हणत असतो. म्हणजे ह्या नंबरचं ऍव्हरेज जे आहे ते 77 येणार. का 77 येणार? तर त्याचं कारण असं आहे की या नंबरमध्ये बघा 11चा डिफरन्स आहे, 11चा फरक आहे, 11चा फरक आहे बघा प्रत्येक नंबरमध्ये. बरोबर की नाही? लास्ट नंबर 110 होता. ओके. या नंबरमध्ये 11चा डिफरन्स आहे. सो त्यामुळे या नंबरच्या मिडलला येणारा नंबर कुठला आहे, तर 77 आहे. सो आपला आन्सर काय असणार, तर आपला आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर सेकंड. पुढचा प्रश्न बघा. 30,985 या संख्येत किती मिळवल्यास तिला 4ने भाग जाईल? इन 30,985 which number add then the number divisible by 4? यासाठी सगळ्यात महत्वाचे आहे तुम्हाला डिव्हिजिबिलिटी टेस्ट 4 ची माहित पाहिजे. काय टेस्ट सांगितली होती 4 ची, तर आधी मराठीतून सांगतो नंतर इंग्लिश मध्ये सांगतो. बघा, 4 ची कसोटी, कुठल्याही नंबरला जर तुम्हाला 4 ने डिवाइड करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं त्या नंबरचे लास्ट 2 डिजिट जे आहे, शेवटचे 2 अंक, लास्ट 2 डिजिट्स किंवा शेवटचे 2 अंक, हे लास्ट 2 डिजिट किंवा शेवटचे 2 अंक हे 4 ने डिवाइड व्हायला पाहिजे. आलं लक्षात? द नंबर्स लास्ट 2 डिजिट विल बी डिव्हिजिबल बाय 4 और देअर डबल झिरो, देन द नंबर इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 4. इफ जर एखाद्या नंबरच्या शेवटच्या 2 अंकांना जर 4 ने भाग गेला किंवा तिथे डबल झिरो असेल तर त्या संपूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. मग आता त्यांनी काय विचारलंय, या संख्येत किती मिळवल्यास तिला 4 ने भाग जाईल. सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला काय बघायचंय, पूर्ण नंबरला डिवाइड करून नाही बघायचं, आपल्याला बघायचे लास्ट 2 डिजिट. लास्ट 2 डिजिट काय दिसत आहे, 85. बरोबर. 85 ला जर आपण 4 ने डिवाइड केलं तर काय आन्सर येतं, तर बघा 4 1 दा 4, सॉरी 4 2 दा 8, 4 2 दा 8, 8 मायनस 8 0, कॅरी आलेला आहे 5, देन 4 1 दा 4, रिमेन किती राहिला आहे, तर रिमेन या ठिकाणी 1 राहतो. बरोबर. या नंबरची जर आपण 1 रिमेन राहतो, या 1 मध्ये जर आपण 3 ऍड केला तर हा नंबर काय होईल, तर 4 होईल. म्हणजे हा नंबर 4 ने डिवाइड होऊ शकतो का नाही. म्हणजेच काय, या नंबर मध्ये 3 ऍड केला असता तर त्या 85च्या जागेवर कुठला नंबर येणार, तर यामध्ये 3 ऍड केल्यानंतर हा नंबर 88 होईल. आणि बघा 88 बरोबर 4 ने डिवाइड होईल का नाही, तर होतो. म्हणून आपला आन्सर काय असणार आहे, तर या नंबर मध्ये ऑप्शन नंबर 3 मध्ये जो काही 3 ऍड केला तर हा नंबर काय होईल, 4 ने डिवाइड होईल किंवा त्याला 4 ने पूर्ण भाग जाईल. आलं लक्षात सर्वांना? बघा, सरासरी कशी काढली मला नाही समजलं. सरासरी काढताना तू सरासरी काढली तेव्हा होती का शिकवलं त्यावेळेस? सर माझे ना उत्तर वेगळंच होतं. उत्तर वेगळे, तू होती का मी शिकवलं त्यावेळेस ते मला एकदा सांग, मग मी तुला सांगतो. हो मी होती. हा, बघ आपलं सूत्र काय आहे, सर्व संख्यांची बेरीज करायची. तू सर्व संख्यांची बेरीज केली का? आपलं सूत्र काय आहे, सरासरी बरोबर, सरासरी बरोबर सूत्र काय सांग, ऍव्हरेज इज इक्वल टू, बोला. सरासरी सरासरी अधिक बोल बोल. व्यक्ती, क्वेश्चन सर, एकूण व्यक्ती. अगं बाई, व्यक्तींचं नाहीये, मी काय सांगितलं होतं याच्यासाठी सूत्र असं दिलं होतं, सर्व संख्यांची बेरीज.
सर भागिले एकूण संख्या. तू सूत्रच चुकीचं घेतलं, मग उत्तर कसं काय बरोबर येईल? आलं का लक्षात? या सर्व संख्यांची तू जर बेरीज केली असती अशी. एक मिनिट, सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी एका जणाशी बोलतोय ना, मग मध्ये मध्ये सरसर का करता रे? त्याच्याशी जे समोरच्याची जी शंका चालू आहे ते तर समजून घेऊ द्या आधी. काय प्रश्न विचारला त्याला समजू द्या ना, मध्ये मध्ये काय बोलता? बघा, सगळ्यात महत्वाचं काय करायचं, इथे तुला काय करायचंय, सर्व संख्यांची बेरीज करायची. म्हणजे काय करायचंय, 44 प्लस 55 प्लस 66 प्लस 77 प्लस 88 प्लस 99 प्लस 110 या सर्वांची ऍडिशन करायची आणि त्याला डिवाइड बाय टोटल नंबर किती होते, तर टोटल नंबर 7 होते, म्हणून मल्टिप्लाय आपलं डिवाइड बाय 7 करायचं. आता याची जर तू ऍडिशन केली तर याची ऍडिशन काय येणार आहे, तर याची ऍडिशन येणार 7 7 49 7 7 49 प्लस 4 53 539 त्याचे ऍडिशन येईल आणि त्याला डिवाइड बाय 7 करायचं. याला जर तू 7 ने डिवाइड केलं तर बघ काय आन्सर येतं. 7 1 7 7 7 49 रिमेंडर राहिला 4 7 7 49 बरोबर 77च आन्सर येईल. ठीक आहे, लक्षात ठेव ही मेथड. हा, कोणाची काय अडचण होती आता बोला. माझं आहे ना बेरीज चुकीची आली होती, मी खूप वेळ बेरीज केली पण बेरीज चुकीचीच येत होती. मग तू चुकीची बेरीज केल्यावर उत्तर पण चुकीचं येईल ना. हा बोला, कृष्णा आणि आरोही तुमच्या दोघांपैकी तुम्हाला काय अडचण आहे का? कृष्णा, काय अडचण आहे? कृष्णा बोल पटकन. माईक म्यूट ठेव मग. अजून कोणाला काय प्रॉब्लेम? नो सर. ओके, लक्ष द्या मग आता पुढचा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय, 11 नंबरचा क्वेश्चन जो आहे, 11 नंबरच्या क्वेश्चन मध्ये 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या व 3 अंकी लहानात लहान संख्या यातील फरक किती? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन बिगेस्ट 3 डिजिट नंबर अँड स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर? तर या ठिकाणी बघा काय विचारलेलं आहे तुम्हाला, 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि 3 अंकी लहानात लहान संख्या. बघा, 3 डिजिट बिगेस्ट नंबर कोणता आहे, विच इज 3 डिजिट बिगेस्ट नंबर? 3 डिजिट बिगेस्ट नंबर इज 3 टाइम्स 9, इट मीन्स 999. आता स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर, 3 अंकी लहान संख्या कुठली आहे, तर ती आहे 100. सो यांची करायची डिफरन्स काढायचा म्हणजे यांच्यामध्ये सबट्रॅक्शन करायची. सो आपण जर सबट्रॅक्शन केली तर 9 मायनस 0 9, 9 मायनस 0 9 आणि 9 मायनस 1 8. सो आन्सर असणार 899. यालाच आपण काय म्हणणार, डिफरन्स किंवा फरक. सो हे ऑप्शन कुठे दिलं होतं, ऑप्शन नंबर सेकंड मध्ये तुम्हाला दिलेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन हा आहे, ज्या दोन अपूर्णांकांचा छेद समान नसतात त्यांना काय म्हणतात? इफ टू फ्रॅक्शन डिनॉमिनेटर आर नॉट सेम दॅट फ्रॅक्शन इज कॉल्ड. काय सांगता सांगा बरं, त्याला काय म्हणतात? व्हेरी गुड, व्हेरी गुड, तुमचा आन्सर करेक्ट आहे. त्या नंबर्सला आपण अनलाईक फ्रॅक्शन म्हणतो. फॉर एक्झाम्पल 3/5 आणि 9/7 आहे, या दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे का? नाही. सो अशा प्रकारचे जे काही फ्रॅक्शन असतील अशा प्रकारच्या फ्रॅक्शनला आपण काय म्हणणार, तर अशा प्रकारच्या फ्रॅक्शनला आपण अनलाईक फ्रॅक्शन म्हणणार. ओके सर, तुम्ही वरचा जो क्वेश्चन घेतला त्याच्यात फरक काढला आपण, ते चार्ट मधलाच होता ना? काय होता चार्ट मधलं काय काय टोटल. पुन्हा एकदा मला नाही कळालं, काय म्हटलं तू? तुम्ही हा प्रश्न घेतला ना डिफरन्सचा, तर मग तो चार्ट मधलाच होता ना, तिथे नाही का टोटल हो नंबर हो, वन डिजिट? नाही नाही, तो चार्ट तुम्हाला जो दिला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं ना, बिगेस्ट नंबर कुठला स्मॉलेस्ट नंबर कुठला सांगितलेलं होतं ना मी. हो. त्यांच्यामध्ये सबट्रॅक्शन करायची, फरक म्हणजे सबट्रॅक्शन. ओके, डिफरन्स करायचं, आपलं वजाबाकी करायची. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये ब्रॅकेट दिली होती बघा. ब्रॅकेट देताना तुम्हाला मी सांगितलं होतं ब्रॅकेटचा सर्वात महत्वाचा रूल काय होता, सांगा बरं पटकन, कोण सांगेल? मधला ब्रॅकेट सॉल्व करायचा सर्वात पहिले. मधला ब्रॅकेट सॉल्व करायचा. मग तुम्हाला मधलं ब्रॅकेट सोडवायचंय. मधल्या ब्रॅकेट मध्ये इनर ब्रॅकेट मध्ये काय दिलं आहे, तर 5 + 5 दिलेलं आहे. आन्सर काय येणार, तर आन्सर येणार 10 डिवाइड बाय 10 ऍज इट इज लिहिणार. ब्रॅकेट कम्प्लीट इंटू 20 मायनस 10 प्लस 10. नेक्स्ट काय करणार, तर नेक्स्ट तुम्हाला सोडवायचंय हे ब्रॅकेट कम्प्लीट सोडवा. सो 10 डिवाइड 10 आन्सर येणार 1 1 इंटू 20 मायनस 10 प्लस 10. आता मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर काय येतं, 21 + 20
-10 +10. आता बघा पुन्हा ते चाललेलं आहे. सेम नंबर मध्ये काय केलेलं आहे, प्लस आणि मायनस क्रिया केलेली आहे. सो काही डिफरन्स होईल का त्यात? तर नाही. सो आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर सेकंड. ओके. पुढचा क्वेश्चन बघा. 3 × 4 + 6 × 3 - 32 / 8. आता हे सोडवत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं आधी आपण करणार मल्टिप्लिकेशन. सो मल्टिप्लिकेशन 2 टाइम्स दिले. सो दोघेही एकाच वेळेस सोडवा. 3 × 4 12 + 6 3 18 - 32 / 8. आता काय करणार? डिवायडेशन. सो डिवायडेशन केल्यावर आन्सर काय येणार? तर 12 + 18 - 8 आन्सर येणार या ठिकाणी 4. आता आपण करणार आहोत ऍडिशन. ऍडिशन करताना आपल्याला काय करायचंय? 12 + 18 केलं तर आन्सर येतं 30. And 30 - 4, your answer is become 26, जे ऑप्शन नंबर 4 मध्ये दिलेलं होतं. आलं लक्षात सर्वांना? हो सर. सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायची. तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर उदाहरण सोडवत असताना त्याच्या खाली जर अंडरलाईन केली तरच तुमचा आन्सर तुम्हाला करेक्ट सोडवता येणार आहे. नाहीतर बरेच जण काय करतात, कोणतं ऑपरेशन आधी करायचं तेच कळत नाही. हा बोला. मल्टिप्लाय बाय 4 आणि +6 मल्टिप्लाय बाय 3 आपण सोबत नाही केलं तरी चालेल. हो चालेल. आधी एक एक करून घ्यायचं. समजा याची आधी केली नंतर याची केली तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. मला वरचा बोला. क्वेश्चन नाही कळाला. कुठला? 13 काय 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 पुन्हा एकदा? सर तुम्ही ना तिथं आहे ना गुणाकार केलाय ना, तर मग दोन्ही एकाच वेळेस केलाय, तर मग त्याच्यामध्ये कोणतं तरी चिन्ह पाहिजे का? असा पण केला तरी चालतो. त्याच्यामध्ये ऑलरेडी हे चिन्ह आहे ना मध्ये प्लसचं, तेच ठेवायचं ना. दुसरं कशाला घ्यायचं? पण जर तिथं गुणाकारचं चिन्ह असलं तर? मग गुणाकार केल्यानंतर 3 × 4 गुणाकार केल्यावर त्याचं उत्तर 12 येते ना. तर तिथं नाही, तुम्ही जिथं आहे ना बेरीजचं चिन्ह घेतलं तिथं जर गुणाकार असतात तर मग आपल्याला दोन्ही पण गुणाकार सोबत नसते करता आले ना. मग दोन्ही नसते आले तर तिन्ही करावं लागले असते. सपोज तुझं म्हणणं इथे मल्टिप्लाय असतं तर आपण या सर्वांची मल्टिप्लिकेशनच केली असते ना. तर तुम्ही रूल असा नव्हता सांगितलेला. कसं नव्हतं सांगितलेलं? सांग मग काय सांगितलेलं होता मी रूल? तर तुम्ही असं सांगितलेलं होतं जर तिथं गुणाकार आला ना तर मग आहे ना एकच गुणाकार सोडवायचा. अरे हो ना, मग तू काही केलं. तू काय म्हटली मला? हे दोघे नसते तर काय केलं असतं? गुणाकार इथे सपोज तुझ्या जागेवर गुणाकार असता तर तू काय केलं असतं? इथे असंच करावं लागलं असतं ना. 3 × 4 किती आलं असतं? 12. परत 12 × 6 × 3 असंच करावं लागलं असतं ना. मग 12 × 6 किती झाले? 72. आणि मग 72 × 3 असंच केलं असतं ना तू. हो हा मग तसंच करायचं. सर. इथे मला वरचा क्वेश्चन नाही कळाला. काय नाही कळालं? वरचा क्वेश्चन. वरच्या 30 क्वेश्चन मध्ये काय होतं? डबल ब्रॅकेट होतं ना. सो डबल ब्रॅकेट मध्ये आधी जे मधलं ब्रॅकेट आहे ते सोडवायचं. मधल्या ब्रॅकेट मध्ये काय होतं? ऍडिशन होती ना. सो यांची फक्त ऍडिशन करायची. 5 + 5 किती होतात? 10. 10. मग ते 10 लिहायचे. डिवाइड बाय 10 आहे. सो ते तसेच हे बघा, आधी एवढं सोडवताना एवढ्याचाच विचार करायचा. बाकीच्या ह्या उदाहरणाचा विचार करायचा नाही. हे आपल्या काही कामाचं नाही उदाहरण. कळालं? हे सोडवायचं पण नाही. जे सोडवायचंय तेवढ्या खाली अंडरलाईन करायची. मग ते सोडून झाल्यानंतर बाकीचं उदाहरण ऍज इट इज लिहिलं. आता पुढे काय करायचंय? मग त्याच्या खाली अंडरलाईन करायची. आता डिवायडेशन करायचं. डिवायडेशनचं आन्सर 1 आलं. त्याच्या पुढे काय करायचं? मल्टिप्लिकेशन करायचं. त्याच्या पुढे काय करायचं? तर तुम्हाला मी सांगितलं होतं जर सेम नंबरने एकाच नंबर मध्ये तुम्ही ऍड केलं आणि सबट्रॅक्ट केलं त्या नंबर मध्ये काही आन्सर मध्ये चेंज होणार आहे का? कळालं? चला आता पुढचा प्रश्न बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे सबट्रॅक्शनचं एक्झाम्पल दिलेलं होतं. 12 डिवाइड बाय 12 अपॉन 24 अपॉन 21/12. 3 अपॉन 12. तर यामध्ये डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून 12 ऍज इट इज ठेवा आणि 24 मधून 3 मायनस 21/12. तर त्याला हे संक्षिप्त ऑप्शन नंबर करा. 4 मध्ये दिलेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोणत्याही दोन समसंख्यांच्या गुणाकार नेहमी टिंबटिंब संख्या येतो. द प्रोडक्ट ऑफ नंबर. आता सगळ्यात महत्वाचं काय आहे? जर कोणाला ह्या प्रश्नाचं उत्तर कळालं ना त्याने एकदम सोपी आयडिया येतो. त्याने काय करायचं? कोणत्याही दोन समसंख्या घेऊन बघा. सपोज मी घेतला 2 आणि 4 दोघे इवन नंबर आहे. दोघांची मल्टिप्लिकेशन करा. उत्तर काय येते बघा? 8 येतो. आणखी एक घेऊ. सपोज आणखी एक नंबर घेतला आपण. सपोज हा 10 घेतला आणि दुसरा नंबर घेतला 20.
दोघांचे मल्टिप्लिकेशन करा, बघा 200 येतो, दोघे इवन आहे का नाही, म्हणून आपलं उत्तर काय असेल तर त्याचं उत्तर येणार इवन नंबर किंवा त्या दोन संख्यांचा गुणाकार हा काय असतो, समसंख्याच असतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 12 डिवाइड बाय 6 इंटू 8 प्लस 4 मायनस 3. बघा सगळ्यात महत्वाचं काय इथे तुम्हाला करायचे आहे, डिवायडेशन म्हणजे भागाकार. बरोबर आहे की नाही. मी तुम्हाला रूल्स देऊन देताना असं सांगितलं होतं की जर सगळ्यात महत्वाचं पहिलं मान कोणाला द्यायचा, कंस मामाला, म्हणजे इंग्लिश मध्ये आपण त्याला काय म्हणतो, ब्रॅकेट म्हणतो. बरोबर आहे की नाही. तुम्हाला सांगितलं होतं लग्नामध्ये आपण पहिला कार्यक्रम काय करतो, लग्न जमलं की पहिलं लगेच सुपारी फोडतो, सुपारी फोडणारा कोण असतो, मामा. तसे आपले हे कंस मामा आहे, उदाहरण सोडवायचं पहिले कंस मामा सोडवायचं. बरोबर. आता इथे काय झालं, कंस मामाच आलेले नाही, त्यामुळे काय सुपारी फोडायचा कार्यक्रम कॅन्सल झाला आपला. आता काय डायरेक्ट लग्नच लावायचं का, नाही तर लग्नात लावणार तुम्हाला मी काय सांगितलं होतं, तर या ठिकाणी दोन गोष्टी आहे, या ठिकाणी आहे डिवायडेशन आणि मल्टिप्लिकेशन. मी तुम्हाला असं सांगितलं होतं, जर लेफ्ट साइड कडून, लेफ्ट साइड म्हणजे कोणती साइड, तर ही साइड, या लेफ्ट साइड कडून जर तुमचं डिवायडेशन किंवा मल्टिप्लिकेशन यांच्यापैकी जे ऑपरेशन किंवा जी क्रिया आधी आली असेल ती आधी करायची. मग तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर तुमच्या असं लक्षात येईल, या ठिकाणी आधी डिवायडेशन आलंय, सो आपण आधी डिवायडेशन करणार, म्हणजे आपण इथे काय सोडवणार, 12 डिवाइड 6 केलं तर आन्सर येते 2 मल्टिप्लाय 8 प्लस 4 मायनस 3. आता काय करायचं, नेक्स्ट ऑपरेशन आपलं मल्टिप्लिकेशन, सो 2 8 जा 16 प्लस 4 मायनस 3. यानंतर नेक्स्ट ऑपरेशन कुठलं, तर नेक्स्ट ऑपरेशन आहे 16 प्लस 4. आन्सर काय असणार, तर आन्सर असणार आपलं 20 अँड 20 मायनस 3 आन्सर येणार 17, जे आपल्याला कुठे दिलं होतं, ऑप्शन नंबर फर्स्ट मध्ये. सो ऑप्शन नंबर फर्स्ट हे आपलं करेक्ट आन्सर असणार. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा आपला, तर आपल्याला काय करायचंय या ठिकाणी, या प्रश्न बघा या प्रश्नामध्ये काय प्रश्न दिला, आधी प्रश्न समजून घ्यायचा. कुठलाही प्रश्न सोडवत असताना सगळ्यात महत्वाची क्रिया काय आपली, तर आपल्याला दिलेला प्रश्न काय आहे हे खूप महत्वाचं आहे, कारण प्रश्न जर समजला तरच उत्तर येतं. आता ह्या प्रश्नामध्ये मी मागच्या वेळेसच्या प्रश्नापेक्षा याच्यात थोडासा बदल केला होता. बरोबर. प्रश्नात बदल काय केलाय तो सांगतो. प्रश्न असा होता, इन अ क्लास 20 स्टुडंट ॲव्हरेज एज इज 15. इफ टीचर एज इज ऍड देन द ॲव्हरेज बिकम 16. फाइंड टीचर एज. एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 वर्ष आहे. त्यामध्ये शिक्षकाचे वय मिळवले तर सरासरी 16 होते, तर शिक्षकाचे वय काढा. बघा जेव्हा पण तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न येतात त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, मी तुम्हाला आधी काय देत होतो, तर ऍव्हरेज 1 ने इन्क्रीज होतं. मग तुम्ही काय करायचे, जे स्टुडंट होते, स्टुडंट प्लस इन्क्रीज झालेले जे ऍव्हरेज आहे त्यांचे ऍडिशन करत होते. बरोबर आहे की नाही. बरोबर तुमचा आन्सर येऊन जात होतं किती, 36 इयर्स आहे की नाही. हेच तुम्हाला करायचं होतं, किंवा 36 वर्ष हे त्या शिक्षकाचे वय येत होतं. किंवा मी तुम्हाला असंही सांगितलं होतं, जर तुम्हाला हे नाही कळालं तर तुम्हाला मी काय करायला सांगितलं होतं, या ठिकाणी बघा प्रश्न जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल, प्रश्नामध्ये काय सांगितलंय, 20 स्टुडंट, ऍव्हरेज एज किती आहे, 15 आहे. सो 20 स्टुडंटचं टोटल एज ची ऍडिशन केली तर ती टोटल ऍडिशन काय येणार आहे, 20 इंटू 15. 20 स्टुडंट ऍव्हरेज एज इज 15. सो आपण काय करणार, 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 आहे, म्हणजे त्यांच्या वयाची एकूण बेरीज काय असणार, 20 गुणिले 15, 15 दुणे 30, 15 इंटू 20, 300 इयर्स. बरोबर. ही आहे कोणाची, 20 स्टुडंटचे एजची ऍडिशन. आता काय करायचं, त्याच्यामध्ये टीचर ऍड होता, टीचर ऍड होता म्हणजे तिथे 20 स्टुडंट होते, तिथे आता 20 प्लस 1 म्हणजे 21% होणार आहे. बरोबर. आणि 21 व्यक्ती होतील का, कारण 15 आधी 20 विद्यार्थी होते, आता एक शिक्षक वाढले, म्हणजे इथे 21 जण झालेले आहेत. या 21 जणांच्या वयाची बेरीज काढायची असेल तर आता नवीन सरासरी त्यांनी सांगितले 16 होती, ऍव्हरेज किती झाले, न्यू 16 झालेले. यांची जर मल्टिप्लिकेशन केली तर आन्सर काय येणार, 16 1 16, 16 2 32, 32 प्लस 1 33. बघा 33. आता यामध्ये बघा 20 स्टुडंट होते, त्यांचे टोटल एजची ऍडिशन होती 300. टीचर ऍड झाली, टोटल एजची ऍडिशन किती होती, तर ती होती 336. मग हा जो काय 36 चा डिफरन्स येतोय, हा 36 चा डिफरन्स म्हणजे काय असणार आहे, जे काही टीचर आहेत किंवा जे शिक्षक आहे यांचं वय
ही किती असणार आहे? तर हे असणार आहे 36. कळालं का तुम्हाला? समजताय का? बऱ्याच जणांनी काय केलं माहिती का? बऱ्याच जणांनी घाई गडबडीमध्ये त्यांना हेच कळत नव्हतं की सर इथे 16 कसा आला. बरोबर की नाही? त्यांनी त्याला 16 ने ऍड केलं होतं. तुम्ही तिथे दिलेलंच नाही सरासरी 2 ने वाढते का 1 ने, तर मग ते कसं काढायचं? अरे इथे ऑलरेडी डायरेक्ट सांगितलं ना, ऍव्हरेज बिकम 16. सरासरी 16 होते. डायरेक्ट सरासरीच देऊन टाकली ना तिथे. तिथे 1 ने वाढते असं द्यायच्या ऐवजी त्यांनी काय सांगितलं, डायरेक्ट ऍव्हरेज देऊन टाकलं. 16 ऍव्हरेज झालं. कळलं का? सर हा बोला. दुसऱ्या फॉर्म्युल्याने समजून सांगा ना. दुसऱ्या फॉर्म्युल्याने समजून सांगू. दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये मी काय सांगितलं होतं आयुष? 20 विद्यार्थी होते की नाही आधी? 20 विद्यार्थ्यांचं टोटल वय किती झालं? 20 विद्यार्थ्यांची सरासरी 15 वर्ष वय होतं. बरोबर आहे की नाही? मग 20 गुणिले 15 केलं तर 300 वर्ष होईल का नाही? टोटल वयाची बेरीज त्या 20 विद्यार्थ्यांच्या होईल का? 15 दुणे 30 होतील ना? 300 वर्ष झालं का? त्या 20 विद्यार्थ्यांच्या सर्व 20 जेवढे विद्यार्थी त्या सर्वांच्या वयाची बेरीज किती झाली? 300 वर्ष. आता काय झालं? त्यांच्यामध्ये शिक्षक मिळवले. शिक्षक मिळवले म्हणजे आता विद्यार्थी 20 आणि शिक्षक 1 किती झाले? 21 जण झाले का? हो. हे 21 जणांचं सरासरी किती सांगितली त्यांनी? 21 जणांची सरासरी किती? 16 वर्ष आहे ना? 16. मग 21 गुणिले 16 केलं तर 336 येतं का? हो. आधी 20 विद्यार्थी होते, त्यांच्या वयाची बेरीज 300 वर्ष होते. शिक्षकाचे वय त्याच्यात मिळवल्यानंतर ती सरासरी सॉरी त्या वयाची बेरीज किती झाली? 336 झाली. मग हे वाढलेले 36 कोणाचं वय असणार आहे बरं? शिक्षकाचं. लक्षात. शिक्षकाचं. हो सर. चला पुढचा प्रश्न. हाऊ वी डिसाइड द नंबर डी विजिबल बाय 3? आपण कोणत्याही संख्येला 3 ने भाग जातो की नाही हे कसं ठरवू? सांगा बरं. Addition divisible by 3, then the number is divisible by 3. ऑप्शन नंबर 2. Option number 2. इफ ऍडिशन number 2. जर संख्येच्या सर्व अंकांच्या बेरीजला 3 ने भाग गेला. बरोबर. बघा मी तुम्हाला कसोटी शिकवलेली होती, 3 ची कसोटी. 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय सांगते आपल्याला? दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 3 ने भाग गेला तर संपूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. इफ गिवन नंबर्स ऑल डिजिट ऍडिशन इज डिव्हिजिबल बाय 3 then the number is also divisible by 3. सपोज लक्षात येण्यासाठी मी एक एक्झाम्पल देतो. 15,345 हा नंबर आहे. हा नंबर 3 ने डिवाइड होतो की नाही हे कसं डिसाइड करणार आपण? तर आपण ह्या नंबरला डिवाइड करत नाही बसणार. आपण फक्त या नंबरमध्ये दिलेल्या डिजिटची ऍडिशन करणार. म्हणजे बघा या नंबरची ऍडिशन कशी करायची? 1 + 5 + 3 + 4 + 5 या सर्वांची ऍडिशन केली तर ही ऍडिशन किती येते? तर ती ऍडिशन येते 18. मग आपल्याला काय करायचंय? फक्त एवढंच बघायचंय 18 हा 3 ने डिवाइड होतो का? जर आपला नंबर 18 3 ने डिवाइड झाला तर हा पूर्ण नंबर काय होणार? 3 ने डिवाइड होईल. आलं लक्षात सर्वांना? Yes sir. Yes sir. सर कसोटी लिहून द्या ना. सर कसोटी लिहून द्या ना. कसोटी जे विद्यार्थी उशिरा आले असतील त्याच्यासाठी मी कसोटी शिकवेल किंवा तुम्हाला एक काम करतो. जे विद्यार्थी ज्यांना लगेच पाहिजे असेल त्यांच्यासाठी कसोटीचा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्हाला ग्रुपवर शेअर करतो. ठीक आहे. आता बघा पुढचा लास्ट क्वेश्चन आधी समजून घेऊया. लास्ट क्वेश्चन होता 6/5 डिवाइड बाय 6/5. आता बघा या नंबर मध्ये काय आहे? तर तुम्हाला डिवायडेशन मी शिकवलं नव्हतं पण तुमच्या एक लक्षात आलं असेल सेम नंबरला सेम नंबरने जर डिवाइड केलं तर आपला आन्सर काय येतो? सांगा बरं. 1. उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर. सगळ्यात महत्वाचं एक लक्षात ठेवा. तुम्हाला हा जो काही पेपर आहे हा स्पर्धा परीक्षेचा पेपर आहे. यामध्ये तुमच्या नॉलेज तुम्ही जे काही अभ्यास केलेला आहे हे पूर्ण तपासलं जातं. असं नाही का तुम्हाला साचेबद्ध दिलेल्या गोष्टी जशाच्या तशा येतील. तुम्ही विचार कसा करता त्या प्रश्नावर हे सगळ्यात महत्वाचं आहे. आलं का लक्षात? आय होप तुम्हाला सर्वांना ही टेस्ट समजली असेल. तर सगळ्यांनी ही टेस्ट लिहून घ्यायची नोटबुक मध्ये. आणि दुसरी गोष्ट जे जे प्रश्न तुमचे चुकलेले होते ते सुद्धा व्यवस्थित नोटबुक मध्ये स्पष्टीकरणासहित लिहून घ्या. ठीक आहे. उद्या आपण पुन्हा आपल्या सेम टायमिंगला आपला क्लास घेणार आहोत. ठीक आहे. इथे आपण आज थांबणार आहोत.